नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर त्या स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज आपण पाहतोय 16 आणि 17 फेब्रुवारीचे महत्वाचे करंट अफेअर. मराठी हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी. ठीक आहे, आपण सुरू करूया आजचे महत्वाचे करंट अफेअर. मित्रांनो, शनिवारचा प्रश्न होता, भारताची पहिली ग्लोबल एअरक्राफ्ट इंजिन MRO सुविधा कुठे सुरू झाली? तर उत्तर आहे त्याचं हैदराबादमध्ये सुरू झालेलं आहे. आजचा पहिला प्रश्न, ऑपरेशन बंदर ही मोहीम कशाशी संदर्भात होती आहे किंवा होती? लक्षात ठेवा, तर पुलवामा हल्ल्यानंतर बालकोटवरील हवाई हल्ला. ठीक आहे, या अनुषंगाने ऑपरेशन बंदर ही मोहीम होती. हा प्रश्न घ्यायचा मूळ उद्देश काय? 14 फेब्रुवारी रोजी झालेली घटना, त्या अनुषंगाने आठवण म्हणून हा प्रश्न आपल्याला भरतीला येऊ शकतो, त्या अनुषंगाने मी हा घेतलेला आहे. ठीक आहे, दुसरा प्रश्न, 2026च्या जपान मध्यवाधी निवडणुकीत LDP पक्षाने किती जागा जिंकल्या? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे 316 जागा जिंकलेल्या आहेत. ठीक आहे, स्थानिक टोकाची हे पंतप्रधान आहेत, लक्षात ठेवा. पक्ष त्यांचा लिबरल डेमोक्रेसी पार्टी. एकूण जागा 465 त्यांनी जिंकल्या, 316, आणि बहुमतासाठी आवश्यक 361. ठीक आहे, आणि 203 दुर्मिळ बहुमत मिळाले. 18 फेब्रुवारी 2026 रोजी विशेष संसदीय अधिवेशनात अधिकृत निवड झाली. आणि जपानच्या संविधानानुसार निवडणुकीनंतर 30 दिवसात पंतप्रधान निवड बंधनकारक असते. ठीक आहे, पॉईंट खूप महत्वाचा आहे. जपानच्या नवीन पंतप्रधान तेच आहेत, साने तोकाची, पण मध्ये काय झालं, बहुमत होतं, मध्यंतरी निवडणुका लागल्या होत्या, पुन्हा एकदा LDP बहुमत घेतलेलं आहे. तिसरा प्रश्न, दार्जिलिंग हिमालयन रेल्वे ही कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, आता हा प्रश्न येण्याचा मूळ उद्देश काय, म्हणजे हा प्रश्न घेण्याचा काय उद्देश असेल, आपण जर थोडासा ह्याच्याबद्दल अभ्यास केला तर पहिली महिला TTE झाल्या तिथे. लक्षात ठेवा, 145 वर्षांमध्ये पहिली महिला TTE झाल्या. त्यांचं नाव काय? सरिता योल्मो हे त्यांचं नाव आहे, लक्षात ठेवा. त्यासाठी हा प्रश्न मी घेण्याचा मूळ उद्देश ठेवलेला आहे. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. दार्जिलिंग हिमालयन रेल्वे कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे पश्चिम बंगालमध्ये आहे. ठीक आहे, ओके. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ त्यांना मिळालेलं आहे. आणि दिनांक 5 फेब्रुवारी 26 रोजी त्या सरिता योल्मो ह्या पहिल्या महिला TTE अधिकारी झालेल्या आहेत. मार्ग कसा आहे तो, म्हणजे दार्जिलिंग हिमालय रेल्वेचा न्यू जलपाईगुडी ते दार्जिलिंग दरम्यान आहे. रेल्वे विभाग कोणता आहे? ईशान्य सीमा रेल्वे. प्रवास वेळ सुमारे 8 तास चालतो हा प्रवास. लक्षात ठेवा, पॉईंट खूप महत्वाचा आहे. दार्जिलिंग हिमालय रेल्वे पश्चिम बंगालमध्ये, आणि पहिली महिला TTE सरिता, लक्षात ठेवा. पुढे चौथा प्रश्न, वायुशक्ती 26 हा मोठा हवाई सराव कुठे आयोजित केला जाईल? ठीक आहे, हा सुद्धा प्रश्न खूप खूप महत्वाचा आहे. कुठे आयोजित केला जाईल? तर उत्तर आहे जैसलमेर पोखरण रेंजमध्ये, म्हणजे राजस्थानमध्ये तो सराव होणार आहे, वायुशक्ती 26 चा. पुढे आपण पाहतोय पाचवा प्रश्न, ऑटिझमवरील स्टेम सेल थेरपीबाबत सर्वोच्च न्यायालयाने बंदी का घातलेली आहे? मित्रांनो, पॉईंट खूप महत्वाचा आहे की बंदी का घातलेली आहे असा आपल्याला प्रश्न आहे. कारण की पुरेसे वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नसल्यामुळे या सुप्रीम कोर्टाने याच्यावर बंदी घातलेली आहे. ठीक आहे, ऑटोझिम है ना, लक्षात ठेवा, मेंदूच्या विकासाशी संबंधित ही स्थिती आहे. स्टेम सेल थेरपीद्वारे शरीरातील मास्टर सेल्स वापरून ऊतीची दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु ऑटिझमवरील स्टेम सेल थेरपी प्रभावी व सुरक्षित असल्याचा ठोस वैज्ञानिक पुरावा नसल्यामुळे सुप्रीम कोर्टाने अशा उपचारावर बंदी घातलेली आहे. पॉईंट खूप महत्वाचा, लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्टने बंदी का घातलेली आहे आणि त्यात कोणती थेरपी? स्टेम सेल थेरपी आहे, हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. सहावा प्रश्न, अलीकडेच कोणत्या बँकेने MDO CEO संजय अग्रवाल यांचा कार्यकाल संपला ते 3 वर्षांनी वाढवण्यात आलेला आहे? ठीक आहे, तर कोणत्या बँकेचे? AU स्मॉल बँकेचे ते संचालक आहेत, MD CEO आहेत, यांचा आता 3 वर्षांनी कार्यकाल वाढवण्यात आलेला आहे. नेक्स्ट सातवा प्रश्न, WHO ने अलीकडे कोणत्या लसीला पूर्व पात्रता प्रदान केलेली आहे? मित्रांनो, पॉईंट खूप महत्वाचा आहे की WHO ने अलीकडे कोणत्या लसीला
पूर्व पात्रता प्रदान केलेली आहे. ठीक आहे. हा एक 7वा प्रश्न आहे. तर उत्तर आहे NOPV2 या लसीला पूर्व पात्रता प्रदान केलेलं आहे. आपण डिटेल पाहूया. WHO ने अतिरिक्त नवीन तोंडी पोलिओ लस प्रकार 2 ला पूर्व पात्रता दिलेली आहे. ठीक आहे. प्री क्वालिफिकेशन दिलेला आहे. ही लस लसीमुळे निर्माण होणाऱ्या पोलिओ व्हायरस प्रकार 2 च्या उपकेंद्रावर नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. NOPV2 ही पारंपरिक OPV पेक्षा अधिक स्थिर व सुरक्षित आहे. यामुळे जागतिक स्तरावर पोलिओ निर्मूलन मोहिमेला आणखी जास्त बळ मिळू शकतं. मित्रांनो, लक्षात ठेवा, पोलिओसाठी पूर्व पात्रता म्हणजे तिला प्री क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे. त्या लसीचं नाव आहे NOPV2. लक्षात ठेवा. ठीक आहे. पॉइंट खूप महत्वाचा आहे. 8वा प्रश्न. इन सितू हा हवाई सराव भारताने कोणत्या देशासोबत 9 ते 12 फेब्रुवारी 26 दरम्यान आयोजित केला? तर तो थायलंड सोबत तो आयोजित केलेला होता. सरावाचं नाव इन सितू एक्झरसाइज एअर एक्झरसाइज म्हणजे हवाई दलाचा होता. भारत थायलंड दरम्यान कालावधी 9 ते 12 फेब्रुवारी. ठीक क्षेत्र होतं मलाक्का समुद्राजवळ हिंदी महासागर प्रदेश. भारताकडून सहभागी विमाने सुखोई MK-30 IL-78 हवेतून हवेत इंधन भरणारे विमान. मलाक्का समुद्र आणि हिंदी महासागर व प्रशांत महासागर यांना जोडतो. मलेशिया व इंडोनेशिया सुमात्रा बेटाला वेगळे सुद्धा करतो. तिथे भारत आणि थायलंड दरम्यान हवाई सराव झालेला आहे. पुढे 9वा प्रश्न. 12 फेब्रुवारी 26 रोजी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीला किती वर्ष पूर्ण झाली? तर उत्तर आहे मित्रांनो 202 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यांच्यात आपण थोडं शॉर्टकट डिटेल पाहूया. जन्म 12 फेब्रुवारी 1824 गुजरात. बालपणाचे नाव मूळशंकर. संस्थापक आर्य समाज 10 एप्रिल 1875 मध्ये स्थापन झाली होती. घोषवाक्य वेदांकडे परत चला. मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता. शुद्धी चळवळ सुरू केली. प्रसिद्ध ग्रंथ त्यांचा सत्यार्थ प्रकाश. वृत्तपत्र आर्यप्रकाश. छापखाना वैदिक मंत्रालय अजमेर मध्ये होतं आणि त्यांना हिंदुस्थानचे मार्टिन लुथर किंग म्हणतात. लक्षात असू दे, हिंदुस्थानचे मार्टिन लुथर किंग कोणाला म्हणतात? पॉइंट खूप महत्वाचा आहे. स्वामी दयानंद सरस्वतीला. आणि महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हटलं तर आपले महात्मा फुले आहेत. दोन्ही पॉइंटला कव्हर करत जा. ठीक आहे. पुढं 10वा प्रश्न पाहतोय आपण. जागतिक कर्करोग दिन केव्हा साजरा केला जातो? तर जो उत्तर आहे 16 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. 11वा प्रश्न आपण पाहतोय मित्र, लक्षात असू दे. प्रश्न आहे 4 स्टार ऑफ डेस्टिनी अँड ऑटोबायोग्राफी हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे? तर उत्तर आहे जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचं हे काय आहे मित्रांनो? त्यांची ऑटोबायोग्राफी आहे. लक्षात ठेवा. पुस्तकाचं नाव आहे 4 स्टार ऑफ डेस्टिनी. ठीक आहे. पॉइंट खूप महत्वाचं सध्या चर्चेतलं पुस्तक आहे. त्या अनुषंगाने हा प्रश्न मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 12वा. ठीक आहे. आपण पाहतोय कुठला 12वा प्रश्न पाहतोय. बस्तर पंडू महोत्सवाचे उद्घाटन कोणी केले आहेत? आपल्या देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेले आहे. 13वा प्रश्न. दार्जिलिंग हिमालयन रेल्वे मध्ये पहिल्या महिला TT म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर उत्तर आहे सरिता योल्मो यांची झालेली आहे. पुढे 14वा प्रश्न. पल्स आत्मनिर्भरता मिशनची सुरुवात कोणी केलेली आहे? ठीक आहे. तर उत्तर आहे शिवराज सिंह चौहान यांनी केलेली आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 15वा. सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेसाठी पायलट जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची निवड केली आहे? तो बालाघाट जिल्ह्याची निवड केली आहे. बालाघाट जिल्हा हा मध्य प्रदेश राज्यात आहे. नेक्स्ट 16वा प्रश्न. एअरबसने उत्कृष्टता केंद्र कोणत्या राज्यात सुरू केले आहे? तर गुजरात राज्यात सुरू केले आहे. ठीक आहे. पुढे 17वा प्रश्न. कलकत्ता येथील फोर्ट विल्यमचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? तर उत्तर आहे विजयदुर्ग असं ठेवण्यात आलेलं आहे. 18वा प्रश्न. भारतीय हवाई दलाने कोणत्या देशासोबत इन सितू संयुक्त हवाई सराव आयोजित केला? तर तो थायलंड देशासोबत केलेला आहे. 19वा प्रश्न. सेवा तीर्थ या नावासोबत कोणत्या आदर्श वाक्य अंकित आहे? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे नागरिक देवो भव या शब्दाचा सुद्धा नावासोबत आदर्श व्यक्त अंकित आहे.
विसावा प्रश्न, 26चा चांग क्रॅन्डल मानवतावादी पुरस्कार कोणाला प्रदान केला जाणार आहे? तर उत्तर आहे दोघांना आहे. डॉक्टर हरिप्रिया अरविंद आणि आर व्यंकटेश या दोघांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न, भारताच्या अंडर 19 विजयाला मानवंदन देणारे वाळू शिल्पकार कोण आहेत? ऑप्शन आहे रघुनाथ मोहंती, सुदर्शन पटनायक, जतीन दास, राम वंजारा. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचंय. उत्तर काय असणार आहे? ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.